नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांच्या बँक खात्यामध्ये पहिला, दुसरा किंवा तिसरा, चौथा हप्ता हा जमा होत नाही आहे. भरपूर जण प्रॉब्लेममध्ये आहेत. त्यांना समजत नाही आहे की त्यांचा हप्ता हा बँकेमध्ये का जमा होत नाही आहे. तर त्याचे काही रिझन आहेत मित्रांनो. त्याचे रिझन तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही हप्ते अडकलेले आहेत, ते हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका जिल्ह्यातील 3 ते 4 रिझन दाखवणार आहे. त्या रिझनमुळं तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा होत नाही आहेत, म्हणजेच अडकून राहतात. आता त्या रिझनचं सोल्युशन काय आहे आणि ते स्टेटस, ते रिझन कसं पाहायचं, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुम्हाला घरकुल योजनेमध्ये स्टेटसमध्ये काय दाखवत आहे? मी जे रिझन सांगणार आहे त्या व्यतिरिक्त जर काही रिझन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जो रिझन आलेला आहे ते कमेंट केलेल्या त्या कमेंटवरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या रिझनचं सोल्युशनसुद्धा तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही नक्की कमेंट करा. मित्रांनो, चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, घरकुलचे हप्ते कशामुळे अडकतात हे पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही फेसबुकवरून व्हिडिओ पाहता असाल तर फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला याची लिंक मिळेल. या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. आता इथे आल्याच्यानंतर मी थोडंसं झूम करतोय. झूम केल्यावर इथे तुम्ही पाहू शकता आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आवाज ऑप्शनवरती 2 नंबरला रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. थोडंसं झूम करतोय. आता झूम केल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे खाली आल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन दिसत आहे. मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतोय. इथे तुम्ही पाहू शकताय पेमेंट रिजेक्टेड बाय बँक हे जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे, सिंपली या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत मी झूम करतो मित्रांनो. झूम केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय. इथे सिलेक्शन फिल्टरमध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट दाखवत आहे. तुम्हाला जर दुसरा हप्ता येत नसेल तर अशावरती क्लिक करायचं आहे यावरती आणि सेकंड इन्स्टॉलमेंट यावरती क्लिक करायचं. जर तुमचा तिसरा हप्ता येत नसेल, दोन्ही हप्ते आलेत आणि तिसरा येत नसेल तर तिसऱ्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. तुमचा जर इथे पाहू शकताय चौथा येत नसेल तर चौथ्यावरती क्लिक करू शकताय. मी पहिला हप्ता आलेला नाही यावरती क्लिक करतोय. फर्स्ट इन्स्टॉलमेंट यावरती क्लिक करतोय. यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत झूम करतोय आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता हे सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे खाली ऑल स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपला जिल्हा, तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा, तालुका सिलेक्ट करून घ्यायचा. मी सिलेक्ट करून घेतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी इथे सिलेक्शन फिल्टरमध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट योजनेचं नाव, महाराष्ट्र, जिल्हा आणि आपलं राज्य, जिल्हा आणि तालुका हे सिलेक्ट केलेलं आहे. आता सिलेक्ट केल्याच्यानंतर थोडंसं अशा साईडला इथे तुम्ही खाली सबमिटचं जे ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मी थोडंसं तुम्हाला समजवण्यासाठी झूम करतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता झूम केलेला आहे. आता तुमचं जर घरकुल नंबर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इथे पाहू शकताय. थोडंसं मी झूम आउट करतोय. इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या घराचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे. बेनिफिशरी नेम इथे दिलेलं असणार आहे. तर आता याच बेनिफिशरी नेमच्या साईडला तुम्हाला अशा प्रकारे यायचं आहे. एक्झाम्पलसाठी 3 नंबरचं तुमचं नाव असेल तर अशा प्रकारे साईडला यायचं आहे. साईडला आल्याच्यानंतर इथे पाहू शकताय रिजेक्शन रिझन, इथे खाली रिझन देण्यात आलेले आहेत. तुमच्या बँकमध्ये पैसे का नाही आले याचे रिझन तुम्ही इथे पाहू शकताय. इथे 2 नंबरला पाहू शकताय नो सच अकाउंट, हे जे रिझन देण्यात आलेलं आहे म्हणजेच तुमचं अकाउंट नंबर हे चुकीचं देण्यात आलेलं आहे. त्यामुळे नो सच अकाउंट नंबर हे दाखवत आहे. तुम्हाला जर हा स्टेटस येत असेल तर तुम्ही दुसरं नवीन खातं देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, मी थोडंसं हायलाइट करतोय. इथे पाहू शकताय आधार नंबर नॉट मॅप्ड टू अकाउंट नंबर, असं जर स्टेटस दाखवत असेल तर तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बँकेशी आधार लिंक करणं गरजेचं आहे, असं स्टेटस दाखवत असेल तर. तर आता इथे खाली पाहू शकताय अकाउंट क्लोज्ड जर स्टेटस दाखवत असेल तर तुमचं बँक खातं हे क्लोज झालेलं आहे. तुम्ही दुसरं बँक खातं तिथं द्यायचं आहे. तर आता हे झाल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, मी थोडंसं साईडला घेतोय पूर्ण दिसण्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी परत तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. इथे तुम्ही पाहू शकताय आधार नंबर डिसीडेड फ्रॉम NPCI मॅपर बाय बँक कस्टमर टू कॉन्टॅक्ट हिज हर बँक, असं स्टेटस दाखवत असेल तर तुम्हाला सर्वात पहिलं तुमचं आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. तुमचं आधार नंबर डिसीडेड करण्यात आलेला आहे बँकेमार्फत. तर तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड सीडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या बँकेमध्ये पैसे हे जमा होणार आहेत. आता हे झाल्याच्यानंतर अजून एक स्टेटस तुम्ही इथे पाहू शकताय आधार नंबर नॉट मॅप्ड टू अकाउंट नंबर, म्हणजेच अकाउंट नंबरशी आधार सीडेड नाही आहे, त्यामुळे हे स्टेटस दाखवत आहे. त्यानंतर अजून एक स्टेटस तुम्ही इथे पाहू शकताय
पार्टिसिपियंट नॉट मॅप्ड टू द प्रोडक्ट असं दाखवत आहे. हे का दाखवत आहे? पार्टिसिपियंट नॉट मॅप्ड टू द प्रोडक्ट म्हणजेच संबंधित बँक खाते किंवा बँक शाखा त्या पेमेंट योजनेसाठी सेवेसाठी प्रणालीमध्ये नोंदणीकृत मॅप्ड नाही. म्हणजेच मित्रांनो, या योजनेसाठी तुम्ही जे बँक खातं देण्यात आलेलं आहे ते या योजनेसाठी नाही. तुम्हाला बँक खातं बदलून घ्यायचं आहे. तुम्ही घरकुलसाठी दुसरं बँक खातं द्यायचं आहे. जर तुमचे बँक खातं जर बँकेशी सीडिंग तुम्ही दुसऱ्या बँकेशी सीडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत. तर हे काही रिझन होते मित्रांनो घरकुल योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये न येण्याचे. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुम्हाला कोणतं रिझन दाखवत आहे ते रिझन तुम्ही सेंड करू शकता. ते रिझन तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यावरती सुद्धा मी सोल्युशन सांगणार आहे. जर तुम्हाला पण मित्रांनो या रिझनपैकी अजून दुसरे कोणते रिझन जर दाखवत असतील तर ते रिझन तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्या रिझनवरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. त्या रिझनचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे कमेंट नक्की करा. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.